कोण कुठली ती मुलगी? काय त्यांचं घर? स्वतःला सांभाळता येत नाही तिला, ती काय घर सांभाळणार आहे आपलं? त्या अशा मुलीशी लग्न करण्यापेक्षा न केलेलं बरं मी म्हणते. मला आतून वाटते की आपण काहीही बोललो ना तरी श्रीचं लग्न याच मुलीशी होणार आहे, आणि आपण काहीही केलं तरी हे लग्न आपण थांबवू शकत नाही. तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही मागणी घातली, पण मला विचारलंत मला तुमच्याशी लग्न करायचंय की नाही? मला अजूनही तुमच्याशीच लग्न करायचंय. तुम्ही मला आवडलात फक्ताक्षणी. मला काही तुमच्याशी टाइमपास वगैरे करायचा नव्हता. लग्न करायचं होतं, करायचंय. म्हणून मी माझ्या घरच्यांना इतसर मागणी घालायला पाठवलं. यात माझी काय चूक? एका पायाने अपंग असले तरी मला माझं अस्तित्व आहे, आणि माझ्या अस्तित्वापासून मला कोणीही वेगळं करायचा प्रयत्न केला ना तरी ते होऊ शकत नाही. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की मी तुम्हाला हो म्हणेन तर हा तुमचा गैरसमज आहे. त्यामुळे माझा पाठलाग करणं बंद करा. आपले रस्ते वेगळे. बघा तुम्ही किती चुका करून ठेवल्यात त्या. बघा, अरे वर आम्हाला उत्तर द्यावी लागतात आणि मी साळगावकर तुम्ही चुका करणार नाही म्हणून फाईल न तपासता पुढे पाठवली मी. तिकडे वर माझ्या डोक्यावर बसलेत ना, त्यांनी झाप झाप झापलं मला. सॉरी व्हॉट सॉरी? नाही नाही, तुम्ही हे मुद्दाम केलेलं असणार, मला माहितीये ना. माझी बदली तिकडे कुठेतरी रिमोट एरियामध्ये व्हावी अशी तीव्र इच्छा आहे तुमची. नाही सर, त्या दिवशी सगळ्यांसमोर बोललात ना मला, इन्क्रीमेंट पाहिजे आम्हाला. काही इन्क्रीमेंट वगैरे मिळणार नाही, उलट तक्रार करणार मी तुमची. सर 2 दिवस माझ्या पर्सनल प्रॉब्लेम्समुळे. प्लीज माझ्या रागात आणखी भर घालू नका. प्लीज या तुम्ही, या. काही कळत नाहीये. अहो तूच सांग, तुझ्या ग्रहांना विचार, नक्की काय होणार आहे माझं? त्यांना काय विचारायचं? त्यांना वॉर्निंग देऊन ठेवले मी. माझ्या बाळाला जर त्रास दिलात ना तर तुमची खैर नाही. पण अहो, माझी पद्मजा पुन्हा माझ्या आयुष्यात येईल की नाही ते विचार ना. अंजू, तुला माहितीये माझा भाऊ काल घरी आला ना, त्यावेळी तो म्हणाला की त्यांनी एवढ्यातच पासपोर्ट करून घेतला, त्याला बाहेर जायचंय. तो नक्की जाईल बघ. अर्थात काय करेल बिचारा, एकटंच जावं लागेल त्याला. हा, आता कोणी जर बरोबर जाणार असेल तर त्याची काहीच हरकत नाही. तुला माहितीये अंजू, त्याचं स्वप्न आहे. माझंही स्वप्न होतं, छोटस इन्क्रीमेंट, होम लोन आणि मग नाला सुपाऱ्यातील घर. छोटस का असेना पण स्वतःच घर. ती भेटेल ना मला, की माझे ग्रह आडवे येतील? ग्रहांना काय गोळ घालायचं तू घालू दे, पण मी तुला सांगते, तुला भेटल्याशिवाय राहणार नाही ती. श्री लग्नाला तयार झाला हे ऐकून इतकं बरं वाटलं होतं, पण आपलं नशीबच फुटकं म्हणायचं. काय शोधून शोधली तर ही अधू मुलगी, बाकी कुणाचं नाही, निदान तुझा तरी विचार करायला हवा होता. मला माहित होतं तू आज येणार. आजचा दिवस नाही चुकू शकत मी. याच दिवशी मी पहिल्यांदा पद्मजा सोबत इथे आलो होतो, जेव्हा तिने मला होकार दिला होता. आणि त्या झाडाला गंडा बांधून तुम्ही जोडीनं आपल्या मनातल्या इच्छा बोलून दाखवल्या होत्या. माणसाच्या जन्माला देह महत्वाचा. हा देह प्रत्येकाला सोडून जायचंय. एकदा का या देहातून प्राण सोडून गेले की मनुष्य जन्म संपला. पद्मजाचं अस्तित्व तुझ्या मनात आहे, पण प्रत्यक्षात मात्र पद्मजा आपल्यात नाही, हे मात्र खरं. ते सत्य पद्मजाने स्वतःच खोडून काढलंय. हॅलो काकू, मी बोलतेय सुनीता. हा सुनीता बोल. नाही, अंजली आली नाही का घरी अजून? घरी नाही आली का? म्हणजे ऑफिस मध्ये आले होते ना ते. नाही, ऑफिसला आली होती ती, पण बरं वाटत नाही म्हणून लवकर घरी आली. म्हटलं विचारावं आता तिला कसं वाटतंय.
ऑफिस मधून घरी यायला निघाली. आणि मला जर बोलायचं होतं तुमच्याशी. तुझ्या भावाबद्दल. हो. बघू ना आपण. आणि ते परवा आले होते त्यांचं काय झालं? त्या लोकांना परत दारात नाही उभं करणार मी. आजपर्यंत आमचा असा अपमान कुणी केला नव्हता. आमच्या अंजूचा. जाऊ द्या काकू, झालं ते झालं. आता आपण पुढचा विचार करूया ना. मी असं करते, मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटते लवकरच. ठीक आहे, ठेवू आता फोन. हा बरं ठीक आहे. सतत तुझ्यासोबत, तुझ्या आसपासच असेल. तुम्हाला सांगितलं होतं ना माझा पाठलाग करू नका म्हणून. हिम्मत कशी झाली तुमची? फार मंदिरापर्यंत पोहोचला तुम्ही. या जागेचं पावित्र्य लक्षात घेऊन तुम्हाला सोडून देते, पण याच्या पुढे कधीही माझ्या मागे पुढे फिरताना दिसलाच ना तर त्याचे परिणाम भोगावे लागतील तुम्हाला. अगं अंजली, हे श्रीकांतराव बऱ्याचदा येतात इथं या मंदिरात, आणि आजच्या दिवशी तर न चुकता. आणि हो, बराच वेळ झाला त्यांना इथं येऊन. तुझ्याही आधी आलेत ते. उगाच तुम्हा दोघांमध्ये काहीतरी गैरसमज असल्याचं माझ्या लक्षात येतंय. ते दूर व्हावेत एवढंच बाप्पाकडे मी साकडं घालतो.